2023च्या शेवटच्या दिवसामध्ये आहोत, म्हणजे जो की 31 डिसेंबर 2023. हे वर्ष खूप जणांसाठी खूप अप्रतिम, छान आणि बेस्ट गेलं असेल, तर काही जणांसाठी हे वर्ष खूप एव्हरेज, खराब आणि डाऊन गेलं असेल. कोणाला डाऊनफॉलचा सामना करावा लागला असेल, तर कोणी प्रगतीच्या एकदम उच्च लेवलवर गेलेला असेल. पण आता उद्यापासून आपण 2024चं नवीन चॅप्टर म्हणजे नवीन अध्याय सुरू करणार आहोत. तर 2024मध्ये आपण काही बेस्ट गोष्टी काय करू शकतो, ज्या की सर्व फ्री ऑफ कॉस्ट आहेत. फक्त इम्प्लिमेंटेशन करणं किंवा ॲक्शन घेणं हे आपल्या हातात आहे. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल आणि युजफुल वाटत असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट्स करायला विसरू नका. 2024 या वर्षामध्ये आपण काही गोष्टीपासून सुरुवात करू शकतो, जसं की एक्सपेरिमेंट करू शकतो. हे आपण करिअर आणि हेल्थच्या बाबतीत सहज करू शकतो. एखादी स्किल किंवा साईड असेल आपण करिअरसाठी करू शकतो. हेल्थसाठी आपण जर नेहमीचीच एक्झरसाईज जर करत असलो तर त्यामध्ये आपण चेंजेस करू शकतो. रिलेशनशिपच्या बाबतीत एक्सपेरिमेंट करू नका, बरेचदा हे बॅकफायरसुद्धा होऊ शकतात. दुसरं, मेक अ टू डू लिस्ट. टू डू लिस्ट म्हणजे अशी कामाची यादी बनवा ज्याद्वारे तुमचा दिवस तुमच्या हिशोबाने चालेल, नाहीतर दिवसाच्या हिशोबाने तुम्हाला चालावं लागेल. यामध्ये टॉप प्रायोरिटी असलेल्या कामांना सर्वाधिक महत्त्व द्या. बाकीचे कामं तुम्ही नंतरसुद्धा करू शकता. तिसरं, बी युअर वन बेस्ट फ्रेंड. स्वतःचे चांगले मित्र बना. आपण दुसऱ्यांचे खूप चांगले मित्र बनतो, त्यांचं ऐकून घेतो, त्यांना साथ देतो. पण बऱ्याचदा आपण जेव्हा डाऊनफॉलमध्ये असतो किंवा आपल्याला हवं ते गोष्टी मिळत नाहीत, तेव्हा आपण स्वतःचे मित्र बनलो तर आपण स्वतःला समजू शकतो, अंडरस्टँड करू शकतो. आपल्या स्ट्रेंथ आणि विकनेसेस त्यावर आपण काम करू शकतो. चौथी गोष्ट, हॅव अ लेस फ्रेंड सर्कल. तुमचं सर्कल शक्य असेल तर कमीच ठेवा, कारण की जर तुमचं फ्रेंड सर्कल खूप जास्त मोठा असेल तर तुमचा जास्तीत जास्त वेळ मित्रांमध्ये जाईल आणि तुम्हाला तुमच्या कामाला किंवा स्वतःला वेळ द्यायला कमी वेळ मिळेल. हे बऱ्याच जणांसाठी उलटंसुद्धा असू शकतं. हा माझा पॉईंट ऑफ व्ह्यू आहे. पुढे म्हणजे तुम्ही तुमच्या प्रोसेसमध्ये आणि स्वतःमध्ये विश्वास ठेवायला शिका, कारण की बऱ्याचदा गोष्टी तुमच्या हिशोबाने जाणार नाहीत किंवा तुमचे प्लॅन फेल होतील. तुम्हाला खूप जास्त बऱ्याचदा रिजेक्शन येईल किंवा अपयश येईल. तर तेव्हा जर तुम्ही फुल संयमाने जर काम घेतलं तर ते तुम्हाला त्यामध्ये यशसुद्धा मिळू शकतं. आणि पुढची गोष्ट ही आहे की आपण स्पेंड टाईम इन अलोन, म्हणजे तुम्ही एकांतात वेळ द्यायला शिका, कारण की एव्हरीवन अँड एव्हरीथिंग इज नॉट परमनंट. सगळेजण हे टेम्पररी आहे. तुमचे आईवडील असो किंवा बेस्ट फ्रेंड असो किंवा कोणी असो, हे सर्वजण एका टाईम लिमिटपर्यंतच तुमच्यासोबत आहे. त्यामुळे स्वतःची कंपनी एन्जॉय करायला शिका. अपेक्षा करतो की तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओचा सेकंड पार्टसुद्धा मी नक्की बनवण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद.